नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर येणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ह्या उपवासासाठी मी खास ही रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे, ती म्हणजे साबुदाणा वडा. हे साबुदाणा वडा बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि खायला एकदमच स्वादिष्ट बनतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपले साबुदाणा वडा किती क्रिस्पी झालेले आहेत. तर चला आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आदल्या दिवशी रात्री मी 1 वाटी साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता. तर ही रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदा साबुदाणा वडा बनवत असाल किंवा तुम्ही जर बिगिनर असाल तर तुमच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर अगदी साबुदाणा बुडेल इथपर्यंतच पाणी टाकून साबुदाणा रात्रभर इथे भिजत ठेवलेला होता मी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तर एक साबुदाणा असा आपल्याला बोटांनी प्रेस करून बघायचा आहे. तो जर लगेच प्रेस झाला तर समजायचं की आपला साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला आहे. आणि व्हिडिओमध्ये दिसतंय असा प्रत्येक साबुदाणा मोकळा व्हायला पाहिजे. त्यासाठी जे रात्री आपण पाण्यात भिजत टाकतो तर त्या पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट पाहिजे. त्यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले आहेत. हे बघा, एक बटाटा मी असं मधून कट करून घेतलेला होता. त्यानंतर त्याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर मी जो भिजलेला साबुदाणा होता तो एका बाउलमध्ये काढला होता आणि त्यानंतर त्याच्यामध्येच मी आता हा बटाटा किसून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा हाताने पण कुस्करून टाकू शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करून घेऊ शकता. फक्त लक्षात असू द्या की इथे आपल्याला गुठळ्या नाही झाल्या पाहिजे बटाट्याच्या. तर ही रेसिपी बनवायला इतकी सोपी आहे. भरपूर जण ही रेसिपी ट्राय करतात, पण मग काही वेळेस काही काही जणांकडून गडबड होते. जेव्हा आपण साबुदाणे वडा तळतो तेव्हा तो वडा फुटतो किंवा बाहेरून असं तो कुरकुरीत होत नाही, आतून कच्चाच राहतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुमची साबुदाणा वड्याची रेसिपी फेल जात असेल तर अशा पद्धतीने एकदा करून बघा. 100% एकदम परफेक्ट तुमचा साबुदाणा वडा बनेल. इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या आहे. त्यानंतर वरतून मी अर्धा चम्मच लाल मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लाल मसाला स्किप करू शकता. तो नाही टाकला तरी चालेल. वरतून तुम्ही अजून हिरवी मिरची ॲड करू शकता. त्यानंतर हे सगळं एकत्र व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस एकदम महत्त्वाची आहे. जेवढं चांगलं आपण मिक्स करणार तेवढे आपले वडे चांगले बनतील आणि वडे बनवताना आपण जो शेप देऊ तो पण एकदम व्यवस्थित येईल. त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकला आहे. कूट इथे जास्त टाकायचा नाही आहे. फक्त 2 ते 3 चम्मच इथे कूट मी वापरलेला आहे. तर कूट टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन्ही हातांना फक्त अगदी 1 थेंबभर तेल लावून घेतलेलं आहे. हे फक्त सुरुवातीलाच लावायचं आहे, त्यानंतर अजिबात लावायचं नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी थोडासा गोळा घेतला आणि त्याला फक्त एका हाताने प्रेस केलं तर किती छान त्याला बाइंडिंग झालेली आहे. एकदम व्यवस्थित आपला साबुदाणा वडा लगेच असं वळतोय, लगेच त्याचा शेप येतोय. आणि शेप देताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की भरपूर जण असं सांगतात किंवा तुम्ही अजून व्हिडिओजमध्ये पण पाहिलं असेल की साबुदाणा थोडासा छोटा बनवतात आणि जाड बनवतात. बट मग मी असं प्रेफर करेल का जसं मी तुम्हाला दाखवते, भले तुमचा साबुदाणा शेपला मोठा येऊ, पण तो थोडासा असा पातळच पाहिजे, जास्तही जाड नको. कारण फक्त त्याला वरतून मग तळतो तेव्हा वरतून कलर येतो, आतून पूर्णपणे ते कच्चे राहतात. त्यामुळे मी जसा शेप तुम्हाला दाखवते तसा शेप जर तुम्ही द्याल तर एकदम परफेक्ट तुमचे साबुदाणा वडा बनणार आहे. असा हातात थोडासा गोळा घ्यायचा. तो सुरुवातीला एका हाताने एकदम जेवढं आपल्याला कडक प्रेस करता येईल तेवढा प्रेस करून घ्यायचा. त्यानंतर दोन्ही हातांमध्ये घेऊन त्याला दाबून घ्यायचं. म्हणजे पूर्ण साबुदाण्याचा शेप जो आहे तो एकदम प्रॉपर येईल. तर 1 वाटी साबुदाण्यामध्ये इथे जवळपास 9 ते 10 साबुदाणा वडा झाले होते. तर इथे मी हे लगेच तळणार नाही आहे. मी हे साईडला ठेवून दिले आहेत साबुदाणा वडा. तोपर्यंत इथे मी चटणीची तयारी करणार आहे. तर इथे मी जवळपास अर्धा वाटी शेंगदाणे कढईत टाकले आहे भाजण्यासाठी. तर शेंगदाण्यांचा तुम्ही बघू शकता असे वरती ब्लॅक ब्लॅक अशी चट्टे दिसत आहे, तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. गार झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. सुरुवातीला पाण्याचा थेंबभरही वापर करायचा नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्यांचे साल इथे काढून घेऊ शकता. मी काढलेले नव्हते. तर सुरुवातीला असंच ते जाडसर दळलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक पेस्ट बनेल असं आपल्याला एवढं पाणी टाकायचं आहे. म्हणजे जवळपास मी 4 ते 5 चम्मच पाणी टाकलं आहे.
त्यानंतर तुम्ही बघू शकता याची एकदम अशी फाईन पेस्ट झाली आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला पाणी याच्यामुळे टाकायचं नाही आहे, कारण बरेच जे मिक्सर जार आहे तर त्याच्यामध्ये असं जास्त बारीक होत नाही. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जेवढं बारीक दळता येईल बिना पाण्याने तेवढं दळून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं पाणी टाकायचं. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलं आणि जी आपण पेस्ट दळून घेतली होती ती याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे कढईत. अजून एक माझं सांगायचं राहिलं का साबुदाणा वडा जेव्हा आपण ते मिश्रण बनवलं, तुम्ही जर जिरं खात असाल उपवासाला तर तुम्ही त्यामध्ये जिरं पण टाकू शकता आणि मी अजून बघितलंय का भरपूर जण कोथिंबीर पण टाकतात. म्हणजे कोथिंबीर पण उपवासाला खातात. तर जर तुम्ही हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला उपवासाला चालत असतील जिरे आणि कोथिंबीर तर तुम्ही ते वडा जेव्हा आपण त्याचं मिश्रण बनवलं त्याच्यात तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर सेम या चटणीसाठी पण तसंच करू शकता तुम्ही. जेव्हा तेल टाकलं तेलनंतर तुम्ही यामध्ये जिरं टाकू शकता. पण आमच्याकडे मी अजूनपर्यंत कधी बघितलेलं नाही आहे किंवा माझ्या आईने वगैरे असं सांगितलेलं नाही. आम्ही म्हणजे खातच नाही, जिरं पण नाही आणि कोथिंबीर पण नाही उपवासाच्या वेळेस. त्यामुळे मी इथे ॲड केलेलं नाही आहे. जर तुम्ही खात असाल तर तुम्ही ते ॲड करू शकता. आणि जेव्हा आपण चटणी याच्यात मिक्सरमधलं मिश्रण टाकलं तेलात, ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथून वरतून जवळपास 1 ते दीड ग्लास मी पाणी टाकलं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि 1 चम्मच साखर. साखर याच्यासाठी की आपल्या चटणीला एकदम छान टेस्ट येते साखरमुळे आणि इथं चटणीचा टेस्ट पण बॅलन्स होतो त्यामुळे. आता मी चटणी साईडच्या गॅसवर ठेवून दिली आहे आणि ती आता मस्त एक आपल्याला 7 ते 8 मिनटं बॉईल होऊ द्यायची व्यवस्थित. आणि इथे चटणीला आपण पाणी टाकलेलं आहे 1 ते दीड ग्लास. आता ती व्यवस्थित जास्त पातळ नाही होणार, ती व्यवस्थित नंतर घट्ट होऊन जाते गार झाल्यावर. त्यानंतर इथे मी तेल ठेवलं होतं तापायला. तेलामध्ये मी थोडंसं मिश्रण टाकून बघितलं, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे की नाही. तर तेल एकदम व्यवस्थित तापलं होतं. आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला एक एक करून साबुदाणा वडे टाकून फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे मी कढईत 2 साबुदाणे वडे टाकले आहेत आणि आता ते फ्लिप करून घेणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्यायची, आपल्याला टाकल्या लगेच हे फ्लिप करायचे नाही आहे. एक साधारण अर्धा ते 1 मिनिट एका बाजूला राहू द्यायचं आहे. त्यानंतर हे फ्लिप करायचे. पहिल्यांदा जेव्हा आपण फ्लिप करतो तेव्हा. मग त्याच्यानंतर एक साईड पूर्ण फ्राय होऊ द्यायची आहे आपल्याला. व्हिडिओ दिसते सेम त्याप्रमाणेच करा. तुम्ही जर बिगिनर असाल ना कुकिंगमध्ये तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. ही रेसिपी तुमची कधीच फेल जाणार नाही जर तुम्ही मी सांगितले त्या पद्धतीने बनवलीत तर. तर तुम्ही बघू शकता आपली खालची साईड जी आहे ती एकदम छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे, म्हणजे ती छान फ्राय झालेली आहे. सेम आता फ्लिप करून दुसरी बाजू पण आपल्याला तशीच तळून घ्यायची आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, मी जरी सांगितलं का अशा पद्धतीने तुम्ही जर साबुदाणा वडा बनवाल तर तो कधी फुटणार नाही, कधी काही होणार नाही. बट तरी पण इथे तेल फार गरम आहे. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही साबुदाणा वडा तेलात टाकाल तर थोडीशी काळजीच घ्या. वडा तेलात टाकताना पण आणि जेव्हा फ्राय करता तेव्हा पण. कारण एखाद्या वेळेस हा फुटतो पण त्यामुळे. ते अंगावर पण उडू शकतं. आता मी जे पहिले टाकले होते तर ते पूर्ण फ्राय झाले. त्याचा कलर पण तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये. तर मी तो वडे काढून लगेच साईडला प्लेटमध्ये ठेवले. तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवले तर किती क्रिस्पी झाले आहेत आपले वडे तुम्ही बघू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फ्लिप करून करून सगळे वडे तळून घ्यायचे आहेत आणि साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. ह्या येणाऱ्या आषाढी एकादशीला जर तुम्हाला वडे बनवायचे असतील तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता इथे मी थर्ड बॅच टाकली होती वड्यांची तळायला, तर त्यामध्येच मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्यात. आता हिरव्या मिरच्या मी याच्यासाठी टाकल्या कारण आपण जर नंतर त्या सेपरेट जर तळल्या ना तर त्या खूप जास्त तेल पण उडतं. त्यामुळे मी यानी वड्यांमध्येच टाकलं तर मग त्याचं जास्त तेलही उडत नाही आणि ते व्यवस्थित फ्राय पण होतात. तर मिरच्या पण इथे फ्राय मी करून घेतल्या आहेत, त्या पण साईडला काढल्यात. तर अशा पद्धतीने आपले साबुदाणा वडा आणि शेंगदाण्याची आमटी किंवा चटणी एकदम छान रेडी आहे. खूपच टेस्टी झालेली होती खायला. नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी करून जर तुम्ही बोर झाले असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.